जम्मू काश्मीर पोलिसांना हरियाणा पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने एक मोठे आंतरराज्य दहशतवादी षडयंत्र उधळून लावण्यास यश आले आहे। या कारवाईत व्हाईट कॉलर टेरर इकोसिस्टम म्हणजे सुशिक्षित व्यावसायिकांचा समावेश असलेल्या दहशतवादी मॉडेलचा पर्दाफाश झाला आहे। या प्रकरणाची सुरुवात डॉक्टर आदिल अहमद राथेर याच्या अटकेपासून झाली। त्याला जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे पोस्टर लावल्याप्रकरणी सहारनपूर येथून अटक करण्यात आली होती। त्याच्या चौकशीतून फरीदाबादच्या अल फलाह मेडिकल कॉलेजमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर मुजम्मिल शकील याचे नाव समोर आले होते। पोलिसांनी शकीलच्या फरीदाबादमध्ये धौज गावातील भाड्याच्या घरावर छापा टाकल्यानंतर तिथे पोलिसांना मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटकांचा साठा आढळून आला। या छापेमारीमध्ये तब्बल 350 किलो अमोनियम नायट्रेट, एक AK-47 रायफल, एक पिस्तूल, 80 पेक्षा जास्त जिवंत काडतुसे, 20 टायमर, रिमोट कंट्रोल्स, वॉकी टॉकी आणि बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे विविध साहित्य पोलिसांनी जप्त केले। यात धक्कादायक म्हणजे जप्त केलेली रायफल अल फलाह हॉस्पिटलमध्येच काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या कारमध्ये आढळली। या संपूर्ण मोहिमेत आतापर्यंत जम्मू काश्मीर आणि फरीदाबादमधून एकूण 2900 किलो IED निर्मित साहित्य जप्त करण्यात आले आहे। या प्रकरणी आतापर्यंत डॉक्टर शकील आणि डॉक्टर राधेर यांच्यासह एकूण 7 जणांना अटक करण्यात आली आहे। हे सर्वजण जैश ए मोहम्मद आणि अन्सार गझवत उल हिंद या दहशतवादी संघटनाशी संबंधित आहे। त्यांचा दिल्ली NCR मध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट होता, जो पोलिसांनी वेळीच उधळून लावला आहे।